डिवाइन मॉर्निंग माय डिअर सोल्स. तर आज आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. तर 1 मे रोजीच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरे केले जातात या दिवसाचं महत्त्व आपण जाणून घेऊया. आज 1 मे, आजच्या दिवशीच महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. तर आज गुजरात दिवसही आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. यावेळी मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांत रचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगवेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तर दुसरीकडे भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या वतीनं 1 मे 1923 रोजी मे दिनाचा उत्सव चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. कामगार दिनाचं प्रतीक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच पहिल्यांदा वापरण्यात आला होता. मात्र 1991 मध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून मान्यता पण मिळाली. जाणून घेऊया कामगार दिनाचा इतिहास. मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी 1991 मध्ये ठराव मंजूर केला, ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसातील 8 तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. पूर्वी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. दिवसातील 15 तास त्यांना राबवले जात होते. याविरुद्ध 1986 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. याचा निषेध म्हणून त्यांनी दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराची रजेची मागणी केली. तर मग भारतात कधी साजरा झाला पहिला कामगार दिवस? भारतात चेन्नईमध्ये 1923 मध्ये पहिला कामगार दिवस साजरा करण्यात आला होता आणि या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्ल्यापुरम सिंगारावेलू चेतियार यांनी सरकारला सांगितले की कामगाराच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतीक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा. हा दिवस कामगार दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो. सो माय डिअर फ्रेंड्स, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या तुम्हाला लक्क शुभेच्छा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.